विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण 38 व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज आपण 39th व्हिडिओ पाहणार आहोत. आपण चालू वर्तमान काळाची चर्चा केलेलीच आहे. चालू वर्तमान काळाचा फॉर्म्युला तुम्ही जाणता की पहिला करता येतो, कर्त्यानंतर एम आर इज येते आणि त्यानंतर क्रियापदाचे रूप नंबर 4, त्याला आपण आयएनजी रूप म्हणतो. त्यानंतर ऑब्जेक्ट येते. ऑब्जेक्ट कोणते असेल, डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल हे तुम्हाला माहीत आहे. आणि याचा वापर नजरेच्या समोर, आज नजरेच्या समोर किंवा आज परिस्थिती कशी आहे, वर्तमानमध्ये सध्याची परिस्थिती, वर्तमानमध्ये काळ आहे वर्तमान, पण या वर्तमानमध्ये सध्याची परिस्थिती याच्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. किंवा आपण ते म्हणतो की नजरेच्या समोर वर्तमान काळात ज्या घटना घडत आहेत त्या काळाला चालू वर्तमान काळ म्हणतात. आणि अशा प्रकारे आपण चालू वर्तमान काळाचे यस आणि नोचे क्वेश्चन पाहिले. त्यानंतर WH मध्ये सुद्धा आपण बरेच क्वेश्चन पाहिले. तर हूचे प्रश्न पाहिले, हुमचे प्रश्न पाहिले. आज आपण प्रश्न पाहणार आहोत हुज म्हणजे कोणाचे. कोणाचे तर कोणाचे, कोणाची, कोणाचे असेल. आणि म्हणून हीच, त्याचे, हर, तिचे आणि देअर, त्यांचे हे संबंधक रूप आहे. आणि ज्या वेळेला वाक्यामध्ये हे संबंधक रूप असेल त्यावेळेला या संबंधक रूपाला आपण डिलीट करू शकतो, काढू शकतो. आणि काढून हुचा प्रश्न बनवला जातो, कारण हुचा संबंध नेहमी नामाबरोबर असतो. त्याचा आपण आता स्टडी करणार आहोत. जसे की आय एम क्लीनिंग, आय एम क्लीनिंग, I am cleaning his car. मी त्याची कार साफ करत आहे, साफ करत आहे. चालू वर्तमान काळ. कोणाची कार? हीच कार. हीचा संबंध आहे कारशी. आणि म्हणून हीच्या ऐवजी आपण क्वेश्चन बनवताना हुज घेणार, हुज बरोबर कार, त्याचा संबंध आहे तो घेणार. आणि म्हणून प्रश्न बनणार हुज कार. बस प्रश्न तयार. बाकी राहिले एम आय क्लिनिंग, हुज कार एम आय क्लिनिंग, मी कोणाची कार साफ करत आहे, स्वच्छ करत आहे. उत्तर देताना मात्र लक्षात ठेवणे, आयचे उत्तर यू आर क्लीनिंग, यू आर क्लीनिंग his car, अथवा you are cleaning Umesh car. like this आपण उत्तरे देऊ शकतो. त्यानंतर you are using her books. कोणाची पुस्तके? तिची पुस्तके. आता संबंध आहे हरशी, तर हरला रिमूव्ह करून हरच्या ऐवजी आपण हुज घेतो आणि प्रश्न बनवू शकतो हुज बुक्स
हुज बुक्स. क्वेश्चन बनवणे. आर यू युजिंग. हुज बुक्स आर यू युजिंग. तू कुणाची पुस्तके वापरत आहेस. उत्तर देताना आयचे उत्तर, यूचे उत्तर आय. आय एम युजिंग हर बुक्स. आय एम युजिंग हर बुक्स. अथवा आपण म्हणू शकतो आय एम युजिंग सीमाज बुक्स. लाईक दिस आपण प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो. त्यानंतर हु, हुम, हुज हे एक प्रश्न आता आपण पाहणार आहोत. देअर. देअर. देअर म्हणजे त्यांचे. देअर म्हणजे त्यांचे. आता कोणाचे? त्यांचे. तर या ठिकाणी प्रश्न बनवण्यासाठी आपण काय करू शकतो? सी इज, सी इज, सी इज, सी इज, सी इज helping, sorry, she is throwing, she is throwing their ball. ती त्यांचा चेंडू फेकत आहे. कोणाचा? देअर बॉल. तर या ठिकाणी देअरचा संबंध आहे बॉलशी, म्हणून प्रश्न बनवण्यासाठी देअरला रिमूव्ह करणे आहे. देअरच्या ऐवजी हुज बॉल. क्वेश्चन म्हणणार हुज बॉल इज शी. क्वेश्चन सोपा आहे. इज शी थ्रोइंग. ती कोणाचा बॉल फेकत आहे. उत्तर देताना करता तोच राहतो. शी इज थ्रोइंग. She is throwing, she is throwing their ball. किंवा आपण काही म्हणू शकतो. She is throwing his ball, she is throwing her ball, she is throwing their ball. आपण किंवा नाव घेऊन अपास्ट्रोफ एस लावू शकतो आणि अशा प्रकारे she is throwing Rama's ball, she is throwing Sita's ball, she is throwing their ball. अशा प्रकारे आपण प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो. हे WH चे क्वेश्चन आहेत. आणि त्यानंतर पुढील WH क्वेश्चन आहे तो आहे वाय. वाय म्हणजे का, कशासाठी. वाय म्हणजे का, कशासाठी. तर आता आपण जसे की व्हायचा प्रश्न आहे आणि हे कारण प्रश्न किंवा हेतू आणि हेतू प्रश्न असेल त्यावेळेला आपण व्हायचा उपयोग कसा करतो त्यात आपण पाहणार आहोत. जसे फोर्थ वाय. वाय म्हणजे का, कशासाठी. वाय म्हणजे का, कशासाठी. तर हेतू, पर्पज. हेतू ज्याला आपण म्हणतो PURPOSE किंवा रिझन क्वेश्चन असतो. जसे की ही इज गोइंग टू सुरत. ही इज गोइंग टू सुरत टू meet his sister. वाक्य आहे. कशासाठी जात आहे? क्रियापद. ही इज गोइंग, तो जात आहे. कुठे जात आहे? सुरतला. तो सुरतला जात आहे. कशासाठी जात आहे? का जात आहे? तर त्याचे कारण आहे, हेतू आहे टू मीट हिज सिस्टर. त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी तो सुरतला जात आहे. हा हेतूला आपण रिमूव्ह करणार आहोत आणि त्यासाठी प्रश्न बनवण्यासाठी आपण काय घेणार आहे? वाय.
आणि क्वेश्चन तर तुम्हाला माहित आहे, ही इज ही, वाय इज ही गोइंग टू सुरत, तो सुरतला का जात आहे. प्रश्न तयार झाला. उत्तर देताना ही इज गोइंग टू सुरत टू मीट हिज सिस्टर, ही इज गोइंग टू सुरत टू अटेंड meeting, he is going to Surat to attend a marriage party. Like this आपण बरेच प्रश्न, बरेच हेतू तयार करू शकतो आणि त्या हेतूचे उत्तर आपण देऊ शकते. पण त्याचा प्रश्न बनवण्यासाठी आपण कशाचा उपयोग करत असतो, वायचा उपयोग करीत असतो. असे बरेच प्रश्न असतात. कर्ता कोणताही असू शकतो, खास लक्षात ठेवणे. कर्ता प्रथम पुरुष असेल तर उत्तर द्वितीय पुरुष, आणि कर्ता द्वितीय पुरुष असेल तर उत्तर प्रथम पुरुष मध्ये असते. पण थर्ड पर्सन प्रश्नात असेल तर थर्ड पर्सन यू नो बेटर, ही सी इट आणि दे, प्रश्नात जे असते तेच उत्तरात असते. त्याची कधीही मनामध्ये विसर आणणे नाही. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की जसं आपण म्हणतो 5, वेन म्हणजे केव्हा. केव्हा, कधी, कधी सुद्धा म्हणतो आपण, केव्हा म्हणतो, कधी. तर हा आहे समयाचा प्रश्न, वेळ, समय किंवा वेळ प्रश्न. आणि ज्या वाक्यामध्ये समय असेल त्या समयाला आपण रिमूव्ह करू शकतो आणि प्रश्न वेननी बनवू शकतो. जसे दे आर डुईंग द वर्क, दे आर डुईंग द वर्क, दे आर डुईंग द वर्क ॲट दिस टाइम, ॲट दिस टाइम, या वेळेला ते काम करीत आहेत. कधी काम करत आहेत, त्या वेळेला. किंवा दे आर वर्किंग ॲट 9 o'clock, ते 9 वाजता काम करीत आहेत. तर हा समय जो आहे ॲट दिस टाइम, समयाला आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. आणि समयाचा प्रश्न बनवायचा असेल तर वेनचा उपयोग करतो. वेन आर दे डुईंग वर्क, वेन आर दे डुईंग दी वर्क, ते काम कधी करत आहेत. तर उत्तर देताना दे आर डुईंग द वर्क ॲट दिस टाइम, दे आर डुईंग द वर्क नाऊ किंवा ॲट दिस मोमेंट. कोणताही समयाचा प्रश्न असेल तर आपण वेननी प्रश्न बनवू शकतो. आता त्यानंतर जसे पुढील प्रश्न आहेत की जे वेन नंतर वाय, वेन, वेअर. कधी कधी वेअर दे आर गोइंग टू, जसे आपण म्हणू शकतो दे आर गोइंग टू सुरत, दे आर गोइंग टू सुरत. 6 वेअर म्हणजे कोठे, वेअर म्हणजे कोठे, कोठे म्हणजे स्थळ प्रश्न. आता या ठिकाणी आपण एक वाक्य घेणार आहे फक्त. दे आर गोइंग टू सुरत, ते सुरतला जात आहेत. सिंपल प्रश्न आहे. कोठे जात आहेत, तर त्या ठिकाणी आपण सुरत हे स्थळ आहे, स्थळाला रिमूव्ह करू शकतो. आणि प्रश्न बनवण्यासाठी आपण काय घेतो, वेअर आर दे गोइंग, ते कोठे जात आहेत. तर उत्तर देताना चालू क्रियामध्ये आपण वेअर आर दे गोइंग, त्यावेळेला उत्तर देऊ शकतो दे आर गोइंग टू सुरत. तर अशा प्रकारे आपण डब्ल्यूचे क्वेश्चन पाहणार आहोत. अजून थोडे काही बाकी आहेत ते आपण परत पाहू. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. थँक्स.